Hello. This is the My Artifact episode number 881. 881. Yeah. Hello. This is the My Artifact episode number 881. आजची तारीख आहे 6 ऑगस्ट 2017. वाजले करीब रात्रीचे 11:30 वाजले. आज फ्रेंडशिप डे. या आज ॲक्च्युली संडे, बट फर्स्ट ऑफ ऑल फ्रेंडशिप डे. मी असे कोणते सण आहे जे मी मनवतो, म्हणजे काइंड ऑफ लाईक फील्स का हा एक फेस्टिवल आहे आणि याला आपल्याला प्रॉपरली सेलिब्रेट करायचं आहे, तर असे कोणते दिवस आहेत असं तुला वाटते? सो डेफिनेटली मला सांगायचं आहे तर असं कोणतंच नाही. या म्हणजे असं कोणताच वाटत नाही का तो सण आहे आणि त्याला सेलिब्रेट करायला पाहिजे. नो, हे कसं सिच्युएशनवर डिपेंड आहे. का समज जर आपल्याला आता गणपती आहे तर आपल्याला काही ना काही करायचं आहे, म्हणजे माझं कसं प्लॅनिंग नाही, ठीक आहे सगळेजण पोरं चालले गणपती शिजवायला, चलो वा, एक काइंड ऑफ लाईक ॲडव्हेंचर का आपण जाऊ आणि आपण तिथे काही ना काहीतरी मुवमेंट बनवू. नॉट जस्ट बी की आपण या गणपतीसाठी जाऊ का. नो नो, डेफिनेटली नो. या हा विचार मी कधी करत नाही. त्यामुळे मी असं म्हणत पण नाही का मला असं ॲक्च्युली काही सेलिब्रेट करायचं आहे का मला काही. नो, डेफिनेटली नो. सो आज फ्रेंडशिप डे आहे आणि नेहमीप्रमाणे फ्रेंडशिप डे काय मी काय असं काही खास म्हणवत नाही. या फ्रेंडशिप डेचा मिनिंग काय, जर तुला आपल्याला हे गोष्टी जर समजा प्रॉपरली कळल्या तर आपण समोर सांगू शकतो. फ्रेंडशिप डे म्हणजे एक प्रकारे मित्रांचा दिवस. म्हणजे आपण नेहमी मित्रांसोबत हँगआउट करतो. नेहमी म्हणजे काही ना काहीतरी दिवस ठरलेला आहे, जसं फादर्स डे, मदर्स डे, अजून त्याच्यानंतर आहे व्हॅलेंटाईन्स डे, त्याच्यानंतर इंडिपेंडन्स डे, त्याच्यानंतर रिपब्लिक डे, आणि त्याच्यानंतर फ्रायडे, त्याच्यानंतर संडे, त्याच्यानंतर अरे असे बहुत सारे डेज आहे जे खूप साऱ्यांना, वुमन्स डे, असे बहुत सारे डेज आहे जे खूप सारे डेज आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे खूप सारे डेज आहे. सो आता एक फ्रेंडशिप डे आहे, तर या फ्रेंडशिप डेच्या दिवशी का करायचं? काही नाही, इट जस्ट लाईक बीइंग का काहीतरी तुम्ही फ्रेंड्स आहे कोणाच्या तरी, सो त्याला काहीतरी विश करा आणि कॉल करा आणि म्हणा त्याला की भाऊ हॅपी फ्रेंडशिप डे, अँड शी से ओ अँड हॅपी फ्रेंडशिप डे टू यू. आणि मग राव कसा आहे काय, बीइंग काइंड ऑफ लिटल नाईस. आपण काही फोन वगैरे काही आपण काही करत नाही. ॲक्च्युली कसं फोन करून त्याला म्हणू भाऊ का हॅपी फ्रेंडशिप डे, नो नो नो, इतक्या काही क्लोज नाही. म्हणजे आपण कसं क्लोज नाही राहते एवढ्या, आपण थोडं डिस्टन्सवर राहतो. आता थोडं सेलिब्रेट करायचं असं नाही का एकदम डिसअपिअर व्हायचं. कसं आहे की फ्रेंडशिप डे आहे तर सगळ्यांनी एक एक मेसेज टाकायचा सकाळी, या आणि फोन वगैरे आपण एवढं काही एकदम असं हे राहत नाही, फोन वगैरे करायला पाहिजे असं काही झालं पाहिजे. बाकी आपल्याला असं काही खास वाटत नाही. फ्रेंड्स म्हणजे आपले फक्त 6 जण रे जे खूप जास्त क्लोज आहे, आणि हेच फ्रेंड आहे जे आपल्याला मॅटर करते काही काही गोष्टी. आपल्या मित्रांबद्दल ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज मी खूप सांगितले अगोदर आणि खूप वेळा एक्सप्लेन पण केले आहे, आणि मला त्याच्याबद्दल काही खास सांगायचं नाही. आणि जे सांगायचं ते मी ऑलरेडी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी. सो आय डोंट थिंक अजून काही गोष्टी काही सांगायच्या आहे बस. बाकी तर काही नाही. आज संडे ॲक्च्युली. आज मी कसं काल रात्री कसं काल चिवडाचा प्लॅन होता आणि पिक्चर पाहायचा प्लॅन होता. सगळेजण आले, 10 वाजेपर्यंत सगळेजण आले. आल्यानंतर काय झालं की मी व्हिडिओ लावले, जे वन मॅन टीमसोबत आम्ही जे टाईम स्पेंड केला त्याचे व्हिडिओ लावले. आणि जे मी एक्सपिरियन्स केला जेव्हा मी एकटा राहत होतो खापरखेड्याला, आणि आय जस्ट फील रिअली अलोन. तर तेव्हा मी कसं कानात हेडफोन टाकायचे आणि मस्त ते व्हिडिओ वगैरे बघायचे, जे आपण 4 दिवस वगैरे मस्त एन्जॉय केले.
त्यांच्या घरी. सो जस्ट रिअली अमेझिंग थिंग. आणि मला नेहमी वाटत होतं की या गोष्टी आपण मित्रांसोबत शेअर करा, पण तो असला मोमेंट कधी बनलाच नाही राव. काय कारण कधी जागा नव्हती, कोणापासून टाईम नव्हता, कोणाचं सिच्युएशन नव्हती, का कोणाचं मन नव्हतं वगैरे वगैरे. बट काल मला तो दिवस सापडला आणि त्या दिवशी मी बरोबर टार्गेट हिट केला. सगळेजण होते आणि तेव्हा बस पिक्चर पाहायच्या नादामध्ये मी त्यांना ते व्हिडिओ दाखवून दिले जे आपण टाईम स्पेंड केला होता. कारण याच्यामुळे काय होते की मला वाटते का ते मोमेंट पुन्हा यायला पाहिजे, बट माझ्या एकट्याने म्हणण्याने काय होणार नाही. कारण याच्यामध्ये सगळ्यांचा साथ असतो, सगळेजण विचार करतात या गोष्टीसाठी आणि तेव्हाच आपण काही ना काहीतरी एक फंडा बनवतो, एक प्लॅन बनवतो का भाऊ आपल्याला असं करायचं आहे. पण या सगळं करण्यासाठी आपल्याला एक प्रकारे हे दाखवावं लागते का हे करणं इम्पॉर्टंट का आहे. व्हाय म्हणजे आपल्याला हे प्लॅन करणं मजेसाठी ते एक गोष्ट तर वेगळीच आहे राव. बट कसं आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेगळीच मजा असते राव. मित्रांसोबत केलेले टाइम स्पेंड इट जस्ट रिअली अमेझिंग हॅपनिंग थिंग. आणि त्या गोष्टीचा रेकॉर्ड केलेल्या गोष्टी आपण पुन्हा पाहिले तर इट जस्ट लाईक रिअली अलाइव्ह ऑल दोज थिंग्स हॅपन. पास्टमध्ये जे काही झालं या सगळ्या गोष्टी एकदम अचानक जिवंत होऊन जाते. सो मला तो मुवमेंट काल भेटला आणि बरोबर मी टार्गेट हिट केले आणि ते व्हिडिओ दाखवले. सगळेजण खुश झाले आणि सगळेजण म्हणाले की आपण काही ना काहीतरी प्लॅन करावं वगैरे वगैरे. बट कसं आहे की या लाईफच्या रेसमध्ये नाही का प्रत्येकांना वेगवेगळ्या ठिकाणी धावायचं असते राव. त्यामुळे नाही का फ्रेंडशिप हे कसं आहे का एकमेकांना बांधून पण ठेवते, पण त्यांना कसं एकमेकांनी कसं आहे मिळवून जाते. एक प्रकारे मी एक्झाम्पल थ्रू घेतो का हे एक फ्रेंडशिप आहे. हे 5 जण आहे, 1 2 3 4 आणि हा 5. हे 5 जण आहे. आता या 5 जणांनी का वेगवेगळ्या रस्त्याने जायचं आहे. आता हे 5 जण एकत्र आले हे आहे फ्रेंडशिप. हे 5 जण दूर गेले तर फ्रेंडशिप इज ब्रेकअप नाही, दुरून राहून सुद्धा पण फ्रेंडशिप बनवता येते. बट ज्याप्रमाणे हे 5 जण जेव्हा एकत्र येतात काही ना काहीतरी अमेझिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यालाच एक प्रकारे फ्रेंडशिप म्हणलं जाते राव. जेव्हा माणसं दूर जातात तेव्हा हे असं प्रॉपरली होत नाही. आणि दूर जाणं पण इम्पॉर्टंट आहे राव. व्हाय कारण नाही का प्रत्येक व्यक्तीला स्वतःची एक प्रकारे ओन आयडेंटिटी क्रिएट करायची आहे. प्रत्येकांना पैसे कमवायचा आहे, आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अचिव्हमेंट करायचं आहे. सो प्रत्येक जणांना त्यांचा वेगवेगळ्या पाथनुसार हे इकडं ते तिकडं जाईल तिकडं जाईल तिकडं. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि ते त्यांच्या लाईफला बिकम बेटर बनवणार. बट हे फ्रेंडशिप हे कसं रिलेशनशिप असते जे नेहमी सोबत असते राव. वॉट एव्हर म्हणजे कोणी आता समजा बॅडीसह जर असंच अचानक वगैरे निघून गेला, पुण्याला वगैरे निघून गेला आणि 3-4 वर्ष आम्ही अचानक काही बोललो नाही ना, अचानक त्याचा फोन आला आणि हो मी बोले, फ्रेंडशिप इज स्टील अलाइव्ह. ते नेहमी जिवंत असते राव. कुठे ना कुठे कोणत्या रूपामध्ये कुठे ना कुठे तरी अलाइव्ह असते. जरी आपण ओळखत नसतो, माणसं बदलतात, चेहरे बदलतात, पण फ्रेंडशिप बदलत नसते राव. ते कसं नेहमी सोबत असते. या बंदासोबत माहिती आहे का, मला माहिती आहे का मी या 5 जणांसोबत खूप चांगल्याने खुलून राव. तर मी या 5 जणांसोबत नाही का खूप चांगले शिव पण देऊ शकतो राव. अबे लवड्या माझा छोटा चूक मारीच्या असं म्हणून देईन राव. बट आता समजा मी 5 अननोन पर्सन सोबत बोलून राहिलो आहे, पण नोन आहे, ओळखतो मी त्यांना, फ्रेंड्स आहे असं नाही, बट आपण तेवढं खुलत नाही ना. जस्ट लाईक आता मी त्या नागपूरमध्ये थ्रीजमध्ये प्रज्योत वगैरे या सगळ्या गोष्टीसोबत त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही. कारण आपल्याला माहीत आहे ना भाऊ का आपण जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन काही हे करत नाही. आपल्याला ऑलरेडी फ्रेंड आहे आणि पुन्हा फ्रेंड जस्ट लाईक बीइंग कॅज्युअल. या म्हणजे तू माझा फ्रेंड आहे, हा माझा फ्रेंड आहे, आपण या गोष्टीसाठी सोबत आहे. सो ऑल दिस थिंग हॅव टू बी. मला मित्र बनवता येत नाही, या हे माझी खूप वाईट गोष्ट आहे जे मला वाटते. आणि यासाठी मला इम्प्रूव्हमेंट पण करूशा वाटत नाही राहू. आहे कारण नाही का माझ्या लाईफमध्ये नाही का असे काही स्पेसिफिकच पर्सन लागते पाहिजे जे मला नेहमी सोबत राहील राहू. आणि ते स्पेसिफिक पर्सन आहे मिंटी, विशाल, गाडी, वैभव, वनमॅन. हेच लोक आहेत जे नेहमी सोबत असतात राहू. आणि मला अजून काही दुसरं काही एक्सपेक्ट नाही आणि मला काही अजून पण दुसरे काही मित्र वगैरे पाहिजे ना असं नाही का पाहिजे ना. ऑफकोर्स पाहिजे, काम असतात, सगळेजण भेटले पाहिजेत आणि मला वाटते सुद्धा. बट हे 5 जण नेहमी क्लोज असतात. सो ऑल दिस थिंग हॅव टू बी मॅटर टू ऑल दॅम. सो आजच फ्रेंडशिप डे आहे आणि आज संडे सुद्धा आहे. सो ॲक्च्युली आज काही संडे वगैरे आहे तर मी खेळायला गेलो असं नाही. ॲक्च्युली काल रात्री नाही का मी बहुत जास्त म्हणजे कसं झोपलोच नाही राव. त्या पोट्याने झोपूच नाही दिलं. म्हणजे कसं रात्री व्हिडिओ बघितले 12-1 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर पिक्चर पाहायला पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी तो अंधकरी बॉडीज 3 वाजेपर्यंत. मग 3 वाजता झोपायला गेलो तर पोट्याची चेंगट 4 वाजता पोटे झोपले. 4 झोपल्यानंतर मग 6-7 वाजता वगैरे पोटे उठले. मला उठावं लागलं, घरचे काम वगैरे इकडे तिकडे लवकर.
मग त्याच्यानंतर मला दुपारी थोडंसं वगैरे खेळायला गेलो नाही, कारण काफी एक्झॉस्ट होतं, झोप खूप जास्त होती. सो मी घरीच झोपलो राहून. आणि मग काय आज फ्रेंडशिप डे आहे म्हणलं, चला काही ना काही ते थोडंसं बाहेर चाललं जाऊ. फ्रेंडशिप डेच्या नावाने नाही, बस चलो असंच काहीतरी, हां फ्रेंडशिप डेच्याच नावाने, बट चलो बा काहीतरी. सो आज गेलो महावीर गार्डनमध्ये सगळ्यांसोबत. इट काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस टू बी पार्ट ऑफ ऑल दीज पीपल अराउंड मी. सो या, आणि जस्ट आताच घरी आलो राव. आणि उद्या रक्षाबंधन आहे, सो उद्या सुट्टी पण आहे. सो या, so this is the My Artifact episode number 881. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.